आपण शेतकऱ्याचा मुलगा भाऊ, आपल्या बापाची चिंता आहे आणि प्रत्येकाच्या शेतकरी मुलांना आपल्या बापाची चिंता करायला हवी। आज खताचे भाव वाढले आहे, प्रायव्हेट कंपन्या असते त्यांच्या फवारण्याचे भाव वाढले आहे आणि रोजंदारी पण वाढली आहे, ट्रॅक्टरवाल्याचे भाव वाढले आहे। आज खताची बॅग घेतो म्हणलं 20-20-013 ते 1800 रुपये, युरियाचे 300 रुपये घेत आहे, जवळपास ते 265 ते 70 रुपयापर्यंत आहे बॅग, परंतु ते 300 रुपये घेत आहे। आता मला एवढाच एकच प्रश्न आहे की सरकार आता हमी भाव किती रुपये वाढवणार हे महत्त्वाचं, कारण का डिझेलचे सुद्धा भाव वाढले। आता शेतकऱ्याची आत्महत्या या का कारणामुळे होते माहिती आहे? हमी भाव योग्य मिळत नाही। हमी भाव किती पाहिजे? कापसाला जवळपास 12 ते 15 हजार रुपये, धानाला 4,000 रुपये, तुरीला 10 ते 15 हजार रुपये आणि बाकी जे असते किरकोळ जे दिवाळीनंतर त्याचा पण भाव वाढायला पाहिजे, कारण का आपणच आपल्या बापासाठी जर आवाज नाही उठवलो दुसरे का उठवणार भाऊ? म्हणून प्रत्येक शेतकऱ्याच्या मुलानं आपल्या बापासाठी, आपल्या हक्कासाठी आवाज उठवायला हवा आहे। नाहीतर हे राजकारणी आज ना उठ्या याच्यावर दोष टाकून त्याच्यावर दोष टाकून सर्व पक्ष मिळून एक दिवस आपल्याच बापाला लुटणार। म्हणून सांगतो, तो काँग्रेस असेल, BJP असेल, शिवसेना असेल, तो कुठलाही पक्ष असेल, परंतु जर सत्तेवर येत असेल त्याच्या विरुद्ध आवाज उठवा आणि विरोधात असेल त्याच्या पण आवाज उठवा, कारण शेवटी प्रश्न आपल्या बापाचा येतो। म्हणून आपल्या बापासाठी आवाज उठवायला लागा। येणाऱ्या पावसाळी अधिवेशनामध्ये आपल्या बापाला हमीभाव किती मिळणार आहे याच्यावर आवाज उठवा। जय महाराष्ट्र, जय विदर्भ।